खरं म्हणजे हे त्यांनी स्वतःविषयी हा त्यांनी प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की महिला आरक्षण किंवा महिला धोरणाबाबत दुटप्पी कोण, हे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. त्यांनी थोडासा अभ्यास करावा लागेल. आता त्यांचा थोडा अभ्यास तुटत चाललेला आहे. त्यांना आता दिल्लीत जायचं आहे परत केंद्रीय मंत्रिमंडळात. त्याच्यामुळे त्यांनी केंद्रामध्ये काय घडलंय काय नाही घडलंय याबाबत त्यांना सजगता दाखवावी लागेल. कोणतंही महिला आरक्षणाच्या बिलाला कोणीही विरोध केलेला नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग, नौटंकी, खोटारडेपणा कोणी करत असेल तो भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा. 2023 साली ह्याच देवेंद्रजी फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि महिला आरक्षण बिल संसदेमध्ये मंजूर झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची वाहवा आणि अभिनंदन केलं होतं. ह्याच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं किंवा महिला सक्षमीकरणाचं बिल जे आहे हे 2023 ला मंजूर झालेलंच आहे ना. तेच बिल परत आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? देवेंद्रजी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, अमुकजी तमुकजी. बरं का, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी असा हातभर लांब ट्विट केलाय. अवतारी पुरुष मोदी यांनी कसं महिलांचा सन्मान केला, महिलांना बळ दिलं, महिलांना आरक्षण दिलं, हे गेल्या 100 वर्षात कसं झालं नाही वगैरे वगैरे. हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं बघा तुम्ही समाज माध्यमात त्यांची भाषणं बघा. त्यानंतर फक्त ढोल ताशे वाजवून नाचायचेच बाकी होते. हे रेकॉर्ड करायचे तेव्हाच बाकी होते. त्यांनी तेव्हाच ढोल ताशे वाजवायला पाहिजे होते जो काल वाजवले नागपुरात. 2023 ला महिला आरक्षण बिल मंजूर झालंय आणि आम्ही असं म्हणतो सगळे की त्या बिलाची अंमलबजावणी करा. पण त्या बिलात त्यांनी घुसवलंय आता डिलिमिटेशन बिल आणि हे संविधान आणि पार्लमेंटरी नियमाच्या विरोधामध्ये. कसं मंजूर होणार का? आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात ना, ते प्रधानमंत्री आहेत ना, अवतारी पुरुष. एक बिल महिला आरक्षण असे 2 वेळा कसं मंजूर होणार? जे 2023 ला झालेलं आहे सगळे ओरडून सांगतायत. कानातले बोळे काढा, नजर स्वच्छ करा, चष्म्याचा नंबर काढून घ्या. ENT सर्जन नसतील सरकारी इस्पितळात, एम्स मध्ये वगैरे तर आम्ही पाठवू. वेळ लागले त्यांना. अट्टास कसला? हा मूर्खपणा आहे. खोटं बोलायचं. खोटं का बोलतायत? यांना काय गरज आहे खोटं बोलण्याची? 2023 ला महिला आरक्षण मंजूर झालं. आपण सगळ्यांनी ते त्याच्यावरती हे केलंय. देवेंद्र फडणवीसांचा हातभर असं ट्विट आहे, हातभर एवढं लांब आहे, एवढा आहे एवढं ट्विट. आणि त्यांनी मोदींचं जे काय कौतुक केलंय, म्हणजे जो काय त्यांनी शब्द भांडार आहेत मोदींवर. म्हणजे मोदींसारखी मोदीच, सर्व काही मोदीच, स्त्रीही मोदी, पुरुषही मोदीच, बरं का, सगळ्यांचे तारणहार मोदीच, अशा पद्धतीचं ते ट्विट आहे. हे मोदींशिवाय कोणी करूच शकत नाही वगैरे असं असं. मग आता काय तुम्हाला काय असं काय नवीन काय झालंय का मेंदूमध्ये बदल? तुमच्या अंतर्मनामध्ये काय यंत्रणा नवीन आली आहे का मेंदूला आदेश देणारी? त्यात फडणवीसांचा एक दावा आहे की जेव्हा ते बिल मंजूर झालं त्यावेळेसच त्यात म्हटलं होतं की महिला आरक्षण जर वाढवून द्यायचं असेल तर जागांची फेररचना किंवा जागांची संख्या वाढवावी लागेल. हा मुद्दा विरोधी पक्षालाही माहिती आहे. विरोधी पक्ष वेडा बोलून पेढा खातोय. हा मग ठीक आहे, पेढे तुम्हीच वाटताय ना. काल नागपूरला पेढे कोण वाटत होते? नागपूरला हेच पेढे वाटत होते सगळ्यांना. हेच वेडे आणि हेच पेढे वाटतायत. असं काही नाहीये, ते खोटं बोलतायत. यातलाच एक मुद्दा आहे की राहुल गांधींच्याच भाषणातला मुद्दा आहे, फडणवीसांच्या भाषणातला मुद्दा आहे. तसं यात इतकं मजबूत आहे की एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणाराही पंतप्रधान होऊ शकतो आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. परत ते खोटं बोलतात. ते परत खोटं बोलतात.
नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला बरं का गुजरातमध्ये राजकारण नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तिथं आहे तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना मोदी या दंतकथा मग काय पाण्यात नदीत उडी मारली मग एक मगर आली मग त्या मगरीशी मी कुस्ती केली अशा ते बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. कोणीही चहा वगैरे काय विकला नाही. आपण पाहिला असेल अलीकडच्या काळातले मोदींची छायाचित्र सिद्ध होत आहेत. लंडन अमेरिका फ्रान्स बालवयात टाय सूट लावून शाळेत जात आहेत. हां ह्या दंतकथा पसरवल्या जणू काय मोदी अवतारी पुरुष आहेत. मोदी नॉन बायोलॉजिकल बघा नॉन बायोलॉजिकल माणूस शाळेत कसा जाईल चहा कसा विकेल मला सांगा जरा. जो आईच्या गर्भातून जन्माला आला नाही असते म्हणतायत नॉन बायोलॉजिकल अनैसर्गिक ईश्वराप्रमाणे तो कशाला चहा द्यायला विकेल तिथे रस्त्यावर जाऊन चहा कशाला विकेल प्लॅटफॉर्मवर. मुळात प्लॅटफॉर्म मोदी ज्या काळात चहा विकत होते असा दावा करतात त्या काळात तो बनलेलाच नव्हता. ते स्टेशनच नाही बनलंय तर चहा कुठून आला. मोदींचा जन्मच झाला नाही ते अवतारी आहेत तर चहा कशाला विकतील. त्यांचं आता सुदर्शन चक्र आहे ना ते फिरवत फिरवत त्यांना सगळं मिळेल. खोटं बोलतात खोटं बोलतात. ते म्हणतात की मी नगरसेवक होईन असंही मला कधी वाटलं नव्हतं. असं बघा या देशामधले अनेक राज्यकर्ते हे अशाच सामान्य घरातूनच राजकारणात समाजकारणात आलेले आहेत. प्रत्येक जण डॉक्टर अब्दुल कलाम काय आहेत तुम्हीच आहात का. सगळेच तुम्हीच कशाला. तुम्ही नगरसेवक होईन असं वाटलं नव्हतं तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात याबद्दल तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे कायम आभारी असायला पाहिजे. पण तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेलात. धर्माधर्मात द्वेष निर्माण करताय खोटं बोलताय रोज उठून सुडानं वागताय सगळ्यांशी द्वेषानं वागताय. जो माणूस सामान्य घरातून जन्माला येतो तो असं वागत नाही. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे जो तुम्ही सगळ्यात आधी विचारायला पाहिजे होता. या राज्यातील हजारो रिक्षा चालक जे मराठी आहेत सामान्य कुटुंबातले आहेत. देवेंद्रजी म्हणतात तितके सामान्य नाहीत हे अतिसामान्य आहेत. तर या सामान्य लोकांना नगरसेवक होता येणार नाही आमदार होता येणार नाही मुख्यमंत्री होता येणार नाही ते रिक्षा चालवतात आणि पोट भरतात. अशिक्षित आहेत बहुसंख्य सुशिक्षित आहेत. मी आता नाशिक दौऱ्यावर होतो त्याच्या आधी इतर काही शहरात गेलो तेव्हा जे रॅपिडो बाईक नावाचा ॲप आणि जो काही प्रकार आलेला आहे बरं का बाईक रिक्षा त्याच्यामुळे या हजारो रिक्षा चालकांचं रोजीरोटी संकटात आली आहे. मराठीच आहेत ना. एका बाजूला तुम्ही मराठी शिका मराठी रिक्षा चालकांना असं सांगताय चांगलं आहे. त्याच वेळेला जे मूळचे मराठी भूमिपुत्र आहेत त्यांची रोजीरोटी तुम्ही हिरावून घेताय. मी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना आज पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय हे शिष्टमंडळी त्यांना भेटू इच्छित आहे त्यांना भेट मिळत नाही. आंदोलन करू इच्छित आहेत आंदोलनाला परवानगी देत नाहीत. मग प्रश्न मांडायचे कसे. मी स्वतः त्यांच्याकडे वेळ मागितलाय. मी या रिक्षावाल्यांना घेऊन येतो. कशा करताय ही जी कंपनी आहे रॅपिडो यांनी अनेक मंत्र्यांच्या गणेशोत्सव दहीहंडी लग्न कार्य यांना प्रायोजकत्व दिलेलं आहे कोट्यावधी रुपयांचं. काही मंत्र्यांना निवडणुकीचा निधी दिलेला आहे म्हणून ही परतफेड होते आहे का. परिवहन मंत्र्यांनी स्वतः ते सामान्य घरातून आले असं नेहमी म्हणतात. आमलेट पावची गाडी मी चालवत होतो कुठेतरी डोंबिवली वगैरे भागात ते काहीतरी आमलेट ना काय भाजी पाव आमलेट पाव ते रिक्षा चालवायचे ना भुर्जी पाव. राज्याचे डेप्युटी सीएम रिक्षा चालवायचे असा दावा आहे त्यांचा. अर्ध्या मंत्र्यांचा दावा आहे कोणी पानपट्टीवर बसायचं कोणी ह्याच्यावर बसायचं. मग ही सगळी मुलं जी आहेत रिक्षा चालक गरीब त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करताय. कॅबिनेटमध्ये तुम्ही बंड का करत नाही या रिक्षा चालकांसाठी. कोणाचा दबाव तुमच्यावर आहे. दिल्लीतल्या चहावाल्याचा आहे का. सांगा ना तुम्ही.
जी भाषा सक्ती केलेली आहे त्याच्यावर अखिलेश यादव यांनी टीका केलेली आहे आणि भाजपातले मुंबईतले मंत्री किंवा नेते हे थंड पडले का ते या भाषेच्या संदर्भात का काही करत नाही? जी नाही, अखिलेशजींनी असं सांगितलेलं आहे की स्थानिक भाषा यायला पाहिजे. अनेकांनी हे सांगितलं. गिरिराज सिंग आले होते काल, त्यांनी म्हटले की भूमिपुत्रांना इकडल्या लोकांना व्यवसाय करताना स्थानिक भाषा यायला पाहिजे, पण हा नियम सगळ्यांसाठी सारखा हवा. आता कॉर्पोरेटमध्ये लोक ते कुठे मराठी बोलत आहेत, त्यांच्या कानाखालीच मारायला पाहिजे. मग मुंबईतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात किती लोकांना मराठी येत आहे, किती लोक इकडला मराठी धर्म पाळतात, हा तो विषय. आणि हा इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. मग तो एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा संचालक असेल, डायरेक्टर असेल, काम करणारा असेल, कोणी यायचं बाहेरून आणि मराठी भाषेचा अवमान करायचा. फक्त रिक्षा चालकच कशाला, कायदा आहे ना इथे मराठीचा, तो सर्वांना अंमलात आणावा असं अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे. मोठी दुर्घटना घडलेली आहे. अमरावतीच्या रुग्णालयामध्ये आग लागली. 39 जे नवजात बालक होते ते प्रभावित झाले, तर 3 बालकांचा जागीच मृत्यू झाला. हो, मग त्याच्या आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ते हे राहुल गांधीमुळे झालं असं म्हणणार आहेत का? काय की पंडित नेहरूमुळे झालं? तुमचं राज्य तळाला गेलेलं राज्य आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते विभाग, कुठे एकही खातं नीट चालत नाही. मुलं जळली जात आहेत, मारली जात आहेत, खड्ड्यामध्ये लोक पडून मृत्यू होत आहेत, आणि तुम्ही हे राहुल गांधीची स्पर्धा करताय. राहुल गांधीची स्पर्धा तुम्हाला शक्य नाही देवेंद्रजी. आता या क्षणी राहुल गांधी खूप पुढे निघून गेले. हे काल जे होते हे स्वयंसेवकांची मुलं होती त्यांच्या, बरं, ते एरवी फुल हाफ पॅन्ट घालतात, त्यांना काल फुल पॅन्ट घालून बसवलं होतं कालच्या त्या ह्याच्यामध्ये. हे त्यांनाही माहिती आहे देवेंद्रजींना. आणि सगळा पेड इव्हेंट होता, काही खर्च झाला. खर्च कोणी केला? जो ठेकेदार शालेय पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार करतो, वाटाणावाला, बरं का, वाटाणा शिजत नाही ना 13 शिट्यानंतर, पगारिया नागपूरचा, तो हे खर्च करतो सगळे, म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतात. नाही पण पगारियाशी सर्वपक्षीय मला माहित नाही, माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये. कोणी असेल, जर त्याने गुन्हा केलाय तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं पाहिजे. हे तुमचे प्रश्न अत्यंत चुकीचे आहेत की सर्वपक्षीय, धर्मपक्षीय. गुन्हा केलाय ना, आता झालाय ना, तुम्ही त्या मुलांची बाजू घेतली पाहिजे. पत्रकारांनी पगाराची काय बाजू घेते? पगार या सगळ्या पक्षाचा आहे म्हणून. माझा आहे का? माझा कोणी नाही, मला माहित नाही, मी पक्ष बघत नाही. शालेय पोषण आहारामध्ये मुलांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत आहे. तो कोणी असेल, तो या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, सर्व पक्षाचा, मग सर्व पक्ष गुन्हेगार आहेत. त्या मुलांची माफी मागा जाऊन सगळ्या पक्षांनी. आणखी एक प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे की कुंभमेळ्याच्या मोठ्या, बघा, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे 1% म्हणजे 35 ते 38 कोटी रुपये हे जर ग्रामीण भागातल्या शाळांवर खर्च केले, शाळा वाचवण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे, मराठी शाळा खर्च केले, त्या शाळा वाचतील. अशा प्रकारचं विधान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केलं आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं विधान आहे. आम्ही तेच सांगतो. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 38,000 नाही, आता 45,000 कोटीपर्यंत बजेट गेलं आहे. त्यातले फक्त 10 ते 15,000 कोटीच खर्च होणार आहेत. फार तर बाकीचे सगळे ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या, कुंभमेळा मंत्र्यांच्या, चंपतरायच्या खिशात जाणार आहे सगळ्यांच्या. हे मी उदाहरण दिले आहे तुम्हाला. एकाच दिवशी 27 कोटी रुपये मंत्र्यांच्या जावयाच्या खिशात गेले फक्त दलालीमध्ये. या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं 76,000ला, तिथून खाली दुसऱ्या कंपनीला तेच कॉन्ट्रॅक्ट दिलं 55,000ला, एकदम खाली आलं 35,000 कोटीला. यातली जी दलाली आहे 27 कोटी रुपये, ते चंपतरायच्या जावयाच्या खिशात गेले 27 कोटी रुपये चौधरी म्हणून. हे सांगितलं आहे ना. हे जर शाळांना खर्च केले, शाळांवर न्यायमूर्ती वराळे म्हणतात त्याप्रमाणे,
पुण्याला न्यायालय जबाबदार आहे की भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरती निकालच लागत नाहीत. चला, थँक्यू. बोलिए. 2020 में जो एनडीए तैयारी कर रही है कि वन इलेक्शन तैयारी कर रही है, कौन कर रही है? एनडीए सर मंथन कर रही है इसमें. हाँ, तो करने दो ना, मंथन चिंतन करने दो. कितना भी मंथन करे, कितना भी चिंतन करे, लेकिन 2029 में ये लोग सत्ता पे नहीं आएंगे. राहुल गांधी बहुत आगे निकल चुके हैं, बहुत आगे. देश के अनडिस्प्यूटेड लीडर बन गए. 2012 में जिस स्थान पर मोदी थे उस स्थान पर आज राहुल गांधी है. सर आपने जो चाइनीज घोटाले की बात की थी वो क्या मामला हुआ सर? अरे भाई, महाराष्ट्र के स्कूलों में, गांव में जो मिड डे मील मिलता है उसकी क्वालिटी जाकर देखिए. जो वाटाना रहता है ग्रीन पीस, कुकर की 13 बार सीटी लेने के बाद भी वो पकता नहीं है. और वो कच्चा वाटाना हमको बच्चे खाते हैं, वो चाइनीज वाटाना है, वहां से आता है, उसमें प्लास्टिक है. प्लास्टिक का है कुछ. कॉन्ट्रैक्टर कौन है? बीजेपी का आदमी है, पगारिया. कौन एक्शन लेगा उसके ऊपर? वो बीजेपी को पैसा देता है, बीजेपी के सब प्रोग्राम स्पॉन्सर करता है. प्राइम मिनिस्टर ऑफिस ने उसके ऊपर ध्यान देना चाहिए. बड़े बड़े भाषण लाल किले से करते हैं गरीबों के बारे में. वो जैन जी के आप पूरे कार्यक्रम चल रहे हैं. ये बच्चों को देखो जरा. अखिलेश कुमार का जो है हिंदी बोलने का आपत्ति है, उसमें क्या होता? अखिलेश यादव जी ने ऐसा कुछ नहीं कहा है. यहाँ कानून है, हर स्टेट में कानून है, स्थानिक भाषा आनी चाहिए, यही अखिलेश जी ने कहा है ना. लेकिन ये कानून सबके लिए होना चाहिए. यहाँ जो कॉरपोरेट में काम करेंगे बड़े बड़े पदों पर, ऑफिसर्स में, उन्हें मराठी बोलते, उनको भी मराठी आनी चाहिए. उनके ऊपर भी मराठी की सख्ती होनी चाहिए. हर राज्य में वहाँ की लोकल भाषा लोगों ने अभिमान से और स्वाभिमान से बोलनी चाहिए. संभाजीनगर या ठिकाणच्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू. कुटुंबाच्या आठवणीनं शेरू नावाचा श्वान व्याकुळ. 3 दिवसांनंतर शेरूची बंद घरातून झाली सुटका.